तर वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग गाईज। तर आज मला एक्साइटमेंट खूप आहे कारण की मी परत चालले माझ्या गावी आणि माझे पब्लिक आणि तुम्ही गब्बूला परत एकदा बघताय आमच्या फॅमिली ट्रिप मध्ये। नाव गब्बू इज द पार्ट ऑफ अवर फॅमिली ऑल्सो। सो आम्ही आता निघतोय आणि मेन गावाला जायचं कारण आम्हाला जायचं आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला। सो मम्मी पप्पा ऑलरेडी गावाला आहेत आणि आता आम्ही पण निघालोय आणि सुनीत पण आहे माझ्यासोबत, तो खाली आहे। सो मी ब्लॉग इथे स्टार्ट केला माझ्या घरी येऊन आणि आता आपण निघूया सर्वजण। गाडी आलेली खाली, लगेज पर्सन्स निघालेत सगळे। चला चला एक एक करून गाईस, गब्बू कम ऑन। तो चला आता इकडे सगळे निघालो, गाडी सुद्धा आलेली आहे आणि सुनीतला तुम्ही बघितलं नव्हतं ब्लॉगच्या स्टार्टिंग मध्ये, तर चला। तर आम्ही आता खालापूरला आलोय, आम्ही स्टॉप घेतलाय सीएनजी भरण्यासाठी आणि अजून 3.5 तास आहे ना ओंकार? हो, अजून 3.5 तासात घरी पोहोचायला। आता वाजले 11:30 आणि मे बी आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचू घरी। सगळ्यांच्या डोळ्यावर झोप पण भरपूर आहे। आम्ही आता गावाला जायला खंडाळा घाटाने निघालो होतो आणि त्यासाठी आम्ही आता खूप वेळ गाडीत बसलो होतो, तो वैतागलो होतो खूप आणि वातावरण एकदम थंडीचं आणि छान होतं। तर आम्ही मस्त थांबलो एका ब्रेकसाठी आणि चहाची गरमागरम चुस्की घेतली। गुड मॉर्निंग गाईज। सो मी आता परत सकाळी व्लॉग स्टार्ट केला। आम्ही रात्री 3:30ला पोहोचलो घरी आणि झोपलो लगेच कारण की सकाळी उठायचं होतं। सो आता जसं तुम्ही बघितलं की आमचा नाश्ता वगैरे झालाय, सकाळ सकाळ मिसळ पाव एकदम, आणि आता गाडी येतेय। सो आम्ही आता निघालो देवदर्शनाला। तर मी मूळ रिझन सांगितलं होतं की गावाला यायचं रिझन काय होतं। आम्ही चाललो आमच्या कुलदेवताला खंडोबाला, तर आमचा निमगावचा खंडोबा आहे। तर आम्ही आता तिकडे निघालो, सगळेजण रेडी झालो सकाळ उठून फटाफट 6 वाजता। माझा लुक तुम्ही बघू शकता। सो आता गाडी येते आणि आम्ही लवकर लवकर निघतो। तर आज दिवसभर आपण दर्शन घेणार आहे आपल्या देवांचं, तर कंटिन्यू राहा। सो ही आता आमची एक रॅन्डम ट्रिप ठरली होती कुलदेवताची दर्शनाची आणि गावाला आल्यामुळे माझे भरपूर फॅमिली गावाला एक्सटेंडेड आहेत। तर आम्ही इकडे भरपूर माझ्या फॅमिली रिलेटिव्स इकडे राहतात। तर माझ्या 3 आत्या आणि माझे मोठे बाबा जे होते, तर आम्ही सगळे प्लॅन करून आज कुलदेवताला निघालो। पप्पांनी छोटी मस्त मिनी बस केली होती। तर आता पुढे जाऊन आम्ही आमच्या घरात आता निघालोच बसने, पण पुढे माझी आत्या राहते, तिला पण आम्ही पिक केलं। आम्ही त्यांना सगळ्या लोकांना, माझ्या ताई वगैरे सगळेजण होतो आणि मस्त आम्ही ही ट्रिप चालू केली देवाच्या गणपतीच्या नावाने आणि सुरुवात झाली दर्शनाला। तर अक्षदाने इकडे तिचं दुकान टाकलंय, तिचं स्वप्न होतं लहानपणापासून। बाबा झोपा काढतात। पोहोचलो निमगावला, पूर्ण फॅमिली तुम्ही बघता आणि आपण आता दर्शन घ्यायला आज चाललोय। तर तुम्हाला पण मी दर्शन करवते खंडोबाचं, चला, आणि पूर्ण माहिती मी थोड्या वेळात देते। खंडोबा हे पूर्ण महाराष्ट्राचेच कुलदैवत आहे आणि आमचा निमगावचा खंडोबा हे आमचे कुलदैवत आहे, जे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले आहे। तर हे ना मंदिर इतकं भव्य दिव्य आणि सुंदर आहे की याच्या आजूबाजूने हे तटबंदीनी आणि 4 बुरुजांनी बनलेलं आहे।
तर मला खरंच सांगायला खूप आनंद होतोय की ना जे खंडोबा आहेत त्यांचे 12 तीर्थक्षेत्र आहेत, जे 7 महाराष्ट्रात आणि 5 कर्नाटकात आहेत. तर त्या 12 तीर्थक्षेत्रापैकी खंडोबा निमगाव हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. आणि खूप छान आम्हाला दर्शन मिळालं कुलदेवताचं. छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आले. जोडीने आम्हाला दर्शन पण घेता आलं आणि पूर्ण पिवळंगार असं सोन्याने बहरलं होतं हे मंदिर. आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. मंदिर अख्खं मोकळं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मनसोक्त दर्शन घेता आलं आणि खूप आनंद झालाय. माझ्या मम्मीची इच्छा पूर्ण झालेली आहे. वर्षभरात आम्ही एकदा तरी जातो, तर हा वर्ष संपायच्या आधी आम्ही आज पाय लावलेत निमगावला आणि आता आम्ही चाललो देवीचं दर्शन घ्यायला. तर आता वाजलेत 1:45, उशीर झालाय. पप्पांचा फोन येतोय माझा, आम्हाला बडबड करणार आमचे फोटोज बिटोज. तर चला आता देवीचं दर्शन करायला जाऊया कनेरसरला. आमच्या कुलदैवत खंडोबाचं दर्शन झालं की आमची कुलदेवी असते यमाई आणि ती जवळच आहे म्हणजे खंडोबाच्या एकदम. तर आम्हाला कुलदेवताचं दर्शन झालं की कुलदेवीला दर्शन करायला यावंच लागतं. तर त्यानिमित्ताने आज खूप छान असं आमचं शेड्यूल बनलंय आणि देवाचं दर्शन झालं मस्तपैकी. आता आम्ही आलो यमाईला. तर माझ्या माहेरची कुलदेवी आहे यमाई देवी आणि तिचं नावाचं माई आपण म्हणतो, म्हणजे एक आई आपल्या देवीला, म्हणून त्याच्यावरनं ते यमाई पडलं देवीचं नाव. तर ही कनेरसरची आहे. तर मी तुम्हाला आता त्याचं दर्शन घडवते. म्हणजे ना मला माझ्या मम्मी पप्पांनी सांगितलेली ही गोष्ट आहे की आम्ही लहानपणी यायचं ना, तर हे विहीर आहे या मंदिरात आणि ह्याच्यातलं ना पाणी म्हणजे 365 दिवस कधीच कमी होत नाही. पावसाळा येऊ नाही तर नाही येऊ, पण ह्याच्यातलं पाणी कधीच कमी होत नाही. आणि या पाण्याने इकडे येऊन लोक हातपाय धुतात आणि असं म्हणतात की याच्याने कधीच आजार होत नाही आपल्याला कोणते. आता ह्याला असं हे की बनवलंय. पहिले आम्ही लहानपणी यायचो ना, तर विहीर अशी ओपन असायची आणि पप्पा असे पाणी काढायचे लोक त्याच्यात ना आणि हातपाय धुवायचे. आता यांनी इकडे सिस्टमॅटिक वे केली आहे, नळाची सिस्टीम वगैरे केली आहे हातपाय धुवून धुवायला. चला आपण पण तोंड हातपाय
खूप छान दर्शन झालं. अजिबात कोणत्याच ठिकाणी गर्दी मिळाली नाही. आणि कनेरसरच्या देवीला तर नेहमी नाही अशी बॉर्डर लाईन असते तिथे पाया पडायला भेटतं, पण यावेळेस आम्हाला गाभाऱ्यात जायला मिळालं. देवीच्या समोर ओटी भरायला मिळाली आणि मी खरंच लक्की मानते की या वर्षामध्ये मला देवीची ओटी भरता आली माझ्या कुलदेवीची माहेरच्या. तर चांगलं गेलं माझं आजचं, म्हणजे दिवस पण खूप छान चाललाय. खंडोबाचं पण अजिबात गर्दी नाही, एकदम शांततेत आमचं दर्शन झालं. तळी भरून झाली, इकडे पण मस्त ओटी भरून झाली आणि महादेवांचं पण दर्शन खूप छान झालं. तुम्ही बघितलं, आम्हाला असं वाटतं साक्षात महादेवांनी आम्हाला दिलंय दर्शन. आणि तो जो डॉगी होता तो आमच्यासोबत फिरतच होता कंटिन्युअस, जात मंदिरामध्ये पण आला तो आतमध्ये. तर मी सांगेन तुम्हाला तीच गोष्ट, खूप प्रसन्न वाटतंय आज. आणि आणखी आता एका ठिकाणी जायचंय आपल्याला, तर मी तुम्हाला सांगते ते ठिकाण कुठे आहे बाहेर गेल्यावरती. तर हा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. आणि आज वातावरण अक्षरशः ऊन नाहीये आणि पाऊस पण नाहीये, तर ते जे मिडियम वातावरण आहे ना त्याच्यामध्ये खूप असं फ्रेश फील होतं आणि खूप छान वाटतंय. तर आज मी खूप लकी फील करते, खूप छान दर्शन झालंय माझं. बाबा किती रुपयाला बांधून देतो? काय काय दक्षिणा? आता बाबूला घेतलं एक दुसरं गिफ्ट. आमच्याकडे हाय भरपूर त्याच्याकडे, म्हणजे खेळण्यांचा भंडार. त्याच्यामध्ये आम्ही अजून एक ऍड केलाय आता, ही बंदूक घालणार आहे काजल ताईवर. आणि आता आम्ही थोडं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर एक गरम गरम वडापाव खाणार आहे. मस्त वडे तळतायत दादा. आमची फॅमिली वेट करते गाईस. तिकडेच निघाले आता लोक. जरा आमच्यासोबत खूप मोठा ट्रॅप झाला होता, कारण की आमची गाडी चुकली होती. आम्ही जातेगावच्या भैरवनाथला येणार होतो. तुम्हाला जसं मी सांगितलं की कनेरसरच्या देवीनंतर आम्ही मोठं दर्शन आता इकडे जातेगावच्या भैरवनाथला आलोय. आणि आम्ही रस्त्यात चुकलो होतो मध्ये, कारण की वाट माहिती नव्हती आणि पहिल्यांदाच आलो आम्ही. मम्मीच्या म्हणण्यावरनं बारव्यांचा जातेगावचा भैरव म्हणजे काळ भैरवनाथ असं असतं. तर आता मी त्या मंदिरात आलोय. आज आमचा तिसरा प्रवास इकडे आहे. आता आम्ही दर्शनाला चाललोय महादेवांच्या नंतर त्यांच्या दुसऱ्या रूपाला पण आपण दर्शन घेऊया. तर आम्ही आता हे पण स्टार्ट घेऊया. गाईज, ओव्हरऑल प्रथम एवढ्या कष्टानंतर आमचे 3 दर्शन चांगले झाले. नंतर शेवटी आमचं मारुतीचं दर्शन झालं. जसं की शनिवार, सगळ्यांना माझ्या ब्लॉग्समध्ये कळालं असेल की माझे शनिवार रिच्युअल्स कधीच संपत नाही आणि तुटत पण नाही. तर मला त्याचं दर्शन झालंय. आणि आता वाजलेत 4:30. आम्ही सकाळी जो मिसळचा नाश्ता केला त्याच्यानंतर आम्ही असेच आहोत. एक वडापाव तो तर जस्ट काही भागलं नाही आमचं. पण आता आम्हाला पोटपूजा करायची, देवपूजा झाली, आता पोटपूजा. तर आम्ही आता आलोय सूर्य गार्डन रेस्टॉरंटमध्ये. आम्ही फर्स्ट टाइमच आलोय, इथल्या जवळच्या माहिती नाही पण आता आलोय. फॅमिली माझी अख्खी भुकेली आहे. तर आता आपण चला जेवणाचा स्वाद घेऊया, काय काय ऑर्डर करायचं तर चला. सो आता मस्त जेवण झाल्यावरती आमची स्वीट डिश आईस्क्रीम चालली आहे. एकदम आईस्क्रीम पार्टी. आणि आमचे स्पॉन्सर इकडे आहेत. ताई, आमची स्पॉन्सर दाखव आईस्क्रीमची. आमची आईस्क्रीम स्पॉन्सर इकडे आहे आईस्क्रीम पार्टीसाठी. एन्जॉय करतो आईस्क्रीम.
बाबांची पण चालली मजा. ती कोणती आईस्क्रीम खाते ती दाखव. टेस्ट कर ना. झालं एकदम. इकडे इकडे बस लवकर. दादीच्या मांडीवर बस. बस बस. दादा बसूनच दाखवतो. सो हॅलो गाईज अगेन. तर मी आता घरी आलेली आहे. आता वाजलेत 7:15. म्हणजे आम्ही सकाळी 10:15 पासून फिरत होतो. आता घरी यायला 7:15 झाले. आणि तुम्ही बघितलं की किती छान छान दर्शन झाले. खूप चांगले फोटोज झाले आमचे. आणि सगळे मेंबर्स आता दमलेत आम्हाला. आणि हा कंदील बघा पप्पाने किती सुपर्ब लावलाय. दिसला मस्त गेलाय ना. तर चला आता रेस्ट करायचंय आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतेय. आता आम्ही सगळे फ्रेशअप होणार आहे आणि रेस्ट करणार आहे. आमचे प्लॅन्स थोडे चेंज झालेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये सांगेल. सो आता आपण हा व्लॉग इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि तुम्हाला तर माहितीये नक्की काय करायचंय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.